चला आता आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरच्या आपला मोर्चा भेटू तुळजापूर आई बाय बाय अक्कलकोट. चला पुढचे सगळे अपडेट पाहण्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पाहा. कनेक्टेड राहा. तर सर्वांचं घरची कारवाईमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजचा नवीन आणि सुंदर असा ब्लॉग सुरू करते. तर ऑलरेडी तो सुरू झालेलाच आहे. तर तुम्ही बघत आहात की आम्ही तुळजापूरमध्ये उतरलेलो आहोत, म्हणजे बस स्टॉपवरती, आणि तिथून आम्ही रिक्षा घेतली आहे. तर बस स्टँडपासून मंदिर हे थोडंसं लांब आहे, त्यामुळे मग आम्ही रिक्षाने आता निघालेलो आहोत तुळजापूर भवानीच्या मंदिराकडे, तुळजाभवानीच्या. तर तिथेच आता आम्ही रिक्षात आहोत आणि तुम्हाला मी जे काही जमेल तेवढं शूट घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चॅनलवरती कनेक्टेड राहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर चला शेवटपर्यंत पहा. इकडं लाईट नाही काय. गाईज, तर आता आम्ही आलेलो आहोत तुळजापूरमध्ये फायनली. म्हणजे आता रूम पण घेतली आणि आता रूममध्ये मुलांचं चालले खायचं, त्यांना पहिले आल्यानंतर खायला पाहिजे. तर आम्ही पण जेवण करायला जाणार आहोत. थोडंसं आता रिलॅक्स होतं रूममध्ये. आता बसलो सामान वगैरे ठेवले. आता जस्ट रूममध्ये एंड केलेलं आहे. आता उद्या दर्शन वगैरे घेईपर्यंत ठेवणार. मग सगळं झाल्यानंतर मग आपण डायरेक्टली इथून जाणार. तर छान रूम पण भेटली, कम्फर्टेबल, सेफ्टी सगळ्या दृष्टीने छान आहे. तसंच एकदम रिलॅक्स, म्हणजे एकतर तसंही प्रवासाचा कंटाळा आलाच नाही. छान. आणि आत्ताशी जरा वाटतंय फार इथं या रूममध्ये आल्यानंतर की किंवा मंदिर बघितलं ना मगाशी, त्यामुळे की बाबा तुळजापूरमध्ये आलो. नाही तर पूर्ण प्रवासात म्हणजे तिथून निघलो तरी आम्ही अक्कलकोटमध्येच होतो असं वाटतच नव्हतं. खूप छान एक्सपिरियन्स होता. आमच्या आयुष्यातला काय म्हणू शकतो अविस्मरणीय प्रवास असेल अक्कलकोट तुळजापूर. खूप छान. तर चला आता आम्ही थोडंसं फ्रेश होतो आणि मग जेवण करायला जायचं आहे. बघायचं आता बाहेर जेवणाची काही सोय आहे आणि दर्शन वगैरे तर आता सकाळीच करूया.
तर चला आता आम्ही आलेलो आहोत बाहेर जेवण करण्यासाठी. तर तुम्हाला सगळं मी दाखवते, जेवढं होईल तेवढं शूट करता येईल तेवढं. तर हा तुळजापूर मंदिराच्या आसपासचा एरिया खूप छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असं वातावरण आहे आणि खूप छान वाटतं इथं. अगदी असं वाटतच नाही आहे की आपण कुठेतरी अनोळखी ठिकाणी आलेलो आहोत पहिल्यांदा, असं अजिबात फील होत नाही आहे. खूप छान वाटते. आणि आता मी तुम्हाला सांगते, ज्यांना कोणाला जर तुळजापूरला यायचं असेल आणि वस्तीसाठी यायचं असेल, रात्री स्टे वगैरे करायचा असेल किंवा रूम वगैरे घ्यायचे असतील तर इथे ना लॉज वगैरे आहेत जवळपास. पण सगळ्यात बेस्ट मी सांगेन तुम्हाला सेफ्टी वगैरे याच्या दृष्टीने, इथे ना जे पुजारी आहेत मंदिराचे त्यांचे स्वतःचे भक्तनिवास आहेत. तर ट्रस्टचं जे काही स्टेचं होतं ते सगळं आता बंद आहे, त्यामुळे ट्रस्टतर्फे राहण्याची सोय नाही आहे. पण भक्तनिवास जे आहेत पुजाऱ्यांचे तर म्हणजे त्यांचे स्वतःचे आहेत, ते स्वतः राहतात वगैरे तिथे खाली. तर अशा ठिकाणी तुम्हाला छान अशी रूम भेटते, अगदी AC नॉन AC अशा रूम आहेत आणि त्यासुद्धा अफोर्डेबल प्राईजमध्ये. त्याचबरोबर सेफ्टीच्या दृष्टीने पण खूप छान आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या रूम ज्या आहेत, ते भक्तनिवास जे आहेत ते अगदी मंदिरापासून एक 5 ते 10 मिनटंसुद्धा नाही, एक 2 ते 3 मिनटाच्या ते 5 मिनटाच्या अंतरावर आहेत. फुल घेतली, आवडली का? काय घेतलं? काय घेतलं? आणि आलो आता जेवण करायला हॉटेलमध्ये. प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल आहे. जेवण करून जायचं रूमवरती आणि झोपायचं मस्तपैकी आरामाने. उद्या लवकर उठून दर्शनासाठी यायचं आहे. फोन आणलाय का तुमचा? ए गपना. बस छान आहे का? तर चला आता आम्ही जेवण करत आहोत. जेवण झालं की आता आम्ही रूमवरती जाऊन रेस्ट करणार आहोत आणि सकाळी दर्शनासाठी जाणार आहोत. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा.